बोलवा ना त्याला एकदा. कुत्री, लांबचा कुत्रा. समजेल लागेल माणसाडी. असं नाही करायचं, आई म्हटलं आता तुम्हाला माझं नाव वसंत गणेश ठाकूर असून मी रायगड जिल्ह्यातील कर्जत या गावचा रहिवासी आहे. शालेय शिक्षण संपल्यानंतर मुंबईमध्ये आलो. मुंबई पैशाची खाणी, पुण्याला ज्ञान आहे, खेडेगावात माणुसकी मी लहानपासून ओळखून होतो. माझे वडील काळबाजा मंदिरचे पुजारी असल्याकारणे त्याच बाजूला शेजारी कोलबाटलेन टेलवाडीमध्ये खोली घे. त्या खोलीमध्ये मी राहून संपूर्ण बोरिवली ते कल्याणपर्यंत प्रवास करून संपूर्ण गणपती नवरात्र काय ज्या कार्यक्रम असतील सगळे बघत घेतले. नाटक बिटक सगळं, शिवाजी पार्क, शिवाजी मंदिर, षण्मुखानंद हॉल ऑर्केस्ट्रा सगळे पाहून घेतलं. नंतर विचार केला आपल्याला काय होता येईल का काही, पण गरीब परिस्थिती असल्यामुळे काही चान्स नव्हता. मग मी काय केलं, पहिल्या म्हणजे सुरुवातीला म्हटलं आपण मुलांमध्ये वाडीमध्ये 50 माणसांमध्ये असं कार्यक्रम करून स्टॅमिना घेतला आधी. नंतर मग तेवढं वाटलं कमी आहे, मग मी मराठी शाळा सुरू केल्या. सगळ्या मुंबईच्या मराठी शाळा घेतल्या. नंतर मग हायस्कूल घेतलं. स्टॅमिना वाढल्यानंतर कॉलेजमध्ये वन्स मोर घेतला. कॉलेजमध्ये बेकार मुलं असतात, म्हणजे बेकार म्हणजे टवाळ, एकदा आणलं तर उचलते ना तर खालीपणा पडतील. मग तिथेच मी मजा घेतली की तिथेच आपल्याला सगळं समजतं. त्या ऑर्केस्ट्रात थोडंसं 2-4 आवाज मिळाले मला. थोडं वाढल्यानंतर मग मी कमी वाटलं, मग मी नखं वाजवायला सुरुवात केली. ही माझी नखं 35 वर्षाची नखं आहेत. ती 5 किलो वजनाची, 7 लाख रुपये खर्च करून 35 वर्षात मी एवढे 5 किलो वजन अख्ख्या भारतात फिरत असतो. ही शोक म्हणून 30 वर्षापूर्वी 3 इंच नकासन बाळासाहेब माझं पहिलं कौतुक केलं मार्मिकमध्ये. मातोश्रीमध्ये बाळासाहेब चित्रकार काढत होते, व्यंग्यचित्र. मी गेलो, हात पॅन्ट घातली होती त्यावेळेला. मी दादरला मुंबईला मी तांदूळ विकायला येत होतो. त्यावेळेला म्हटलं बाळासाहेबचं पहिलं कौतुक असतं कलाकाराला. नखं दाखवतं बाळासाहेब लगेच मार्मिकमध्ये विश्वास ठेवा नखांची गाठ असं हेडिंग टाकून मला प्रसिद्धी दिली. नंतर ते कमी वाटलं म्हणून मी गावस्करला भेटायला गेलो. गावस्कर चर्चगेटच्या व्हाईट हाऊस बिल्डिंग आहे मुंबईला, त्याच्यात गावस्कर नुसता लंडनला चालला होता सही करून. आणि मी तांदूळ विकून बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन वानखेडेला मॅच बघायला चाललो होतो. मला हाऊस आहे क्रिकेटची भयंकर, पण त्यावेळेला मॅच नव्हती, सराव सामना होता. मग गावस्करला मी वानखेडेला भेटून त्याच्या ऑफिसमध्ये आलो. तिथे मला रुबाबदार टाय बी लावलेला गावस्कर मला दिसला आणि मग त्यांनी माझ्याला इंग्लिश सर्टिफिकेट दिलं. ते पहा कसं आहे. गावस्कर 30 वर्षांनी माझं इंग्लिश सर्टिफिकेट देताना म्हणाला की मी मराठी आहे पण मला बोलता येतं आणि लिहिता येत नाही, कारण मी इंग्लिश मिडियमचा आहे, BA ऑनर्स आहे, जगात फिरल्यामुळे इंग्लिश माझं आहे, तर तुम्हाला चालेल का. म्हटलं आता मी तुमच्याकडे आलो की तुम्ही माझ्याकडे आलायत, कसं द्याल ते द्या. मग त्याचं इंग्लिश कसं होतं बघा. गावस्करने माझी नखं पाहून काय सांगितलं, पेशन्स इज अ ग्रेट व्हर्च्यू. Mr. Vasant Ganesh Thakur has lots of it sing the way. He has cultivated the growth of his fingernails. He has taken a lot of care and undergone plenty of hardship to maintain the length of his nails. Obviously cannot play games. As a young active man, it must be a great sacrifice not to participate, and for this sacrifice and abundant patience, he should be given plenty of encouragement. I appeal on his behalf for that encouragement and help. I wish him well and his fingernails go from length to length. Yours faithfully, सुनील मनोहर गावस्कर. 30 वर्षापूर्वीचं सर्टिफिकेट आणि दिलेलं बक्षीस अजून मी माझ्या बॅगेत ठेवलेलं आहे. बाळासाहेब दिलेलं मार्मिकातलं कटिंग अजून मी माझ्या बॅगेत ठेवलेलं आहे. परवाच उद्धवजी आले होते मुख्यमंत्री झाल्यानंतर, 2.5 वर्षानंतर 12 कोटी रुपये त्यांनी सरकारतर्फे निधी दिला होता. सहज इकडे दौऱ्यावर आले असताना खासदारांनी त्यांना घेऊन आले इकडे. तेव्हा मी तिथे होतो. त्यावेळेला मी वहिनीच्या समोर हुकाणा कसा घेतला बघा.
राजापूर तालुक्यातील ढोपेश्वर गावचे सुप्रसिद्ध आहे श्री देवी मातेश्वर देवस्थान. हिंदुचा बाळासाहेब ठाकरे आहेत, शिवसेनेची शान, आणि माझे पती विनायकराव आहेत, शेवटी माझे जीव की प्राण. दत्ताला आवडते काय, शंकरला आवडते नंदी, आणि बायकांना मात्र नवऱ्याचं नाव घ्यायला हवी असते संधी. झुणझुण्यात बसले मी मेण्यात, मेण्यात असून गेले मी पुण्यात, तिथून गेले मी शनिवार वाड्यात, शनिवार वाड्यात मस्तानी माल, मस्तानी मालात गुलाबाचा वास, आणि वामनरावचं नाव घेते मी तुमच्यासाठी खास. अडखळली जरी पाऊल तरी टाकायलाच हवी, ओघळली तरी असली तरी आवरायलाच हवी, आवडली तरी माहेर तरी सोडायलाच हवी, आणि विनायकराव शास्त्री मला शेवटी जायलाच हवे. एवढं मंगळसूत्र एवढं केलं तुम्ही. आता मंगळसूत्रामध्ये असतात दोनच वाट्या, एका वाटीमध्ये माहेरचा त्याग, दुसऱ्या वाटीमध्ये सासरचे स्वागत, आणि माधवरांच्या सुखाशिवाय देवापाशी मी काही नाही हो मागत. पण आजकालच्या तरुण मुली उद्या 20 वर्षांनी कलियुगात कसा उखाणा घेतील सांगता नाही येणार. कशा घेतील, एक नमुना म्हणून गोव्यावरून आणले होते 5 किलो काजू, आणि विश्वासांच्या थोबाडात वाजवायला मी कशाला लाजू. केळीचं पान तरा तरा फाटतं, आणि विलासरावांचं नाव घ्यायला मला कसं तरीच वाटतं. चांदीचा पट्टा ठेवले होते बर्फीचे तुकडे, आणि जिलबीचा घास भरवते मरतुकड्या, आता तरी ते तोंड करणार आहे इकडे. पण मला देवेंद्र फडणवीस मिसेस अमृताबाईंनी घेतलेला उखाणा मला आठवत आहे. त्यांच्या लग्नातला उखाणा त्यांनी ठाण्याला घेतला होता, तो मी पेपरमध्ये वाचला. कसा होता त्यांनी घेतला. फिरते मी मळ्यात, नजर माझी असते नेहमी तळ्यात, आणि देवेंद्र सुंदर पतिरूपी रत्न पडले माझ्या गळ्यात. बारामतीला मी गेलो, तिथे अजित पवारांच्या मिसेस सुनेत्राबाईंनी एक छान उखाणा घेतला, मला आवडला तो. कसा घेतला होता. गणपतीला वाते दुर्वा, शंकराला वाते बेल, पांडुरंगाला वाते तुळशी, अजितरावांचं नाव घेते राष्ट्रवादी सोबत मंगळागौरीच्या दिवशी. आणि मी सांगलीला कसा घेतला बघा, 1000 महिलांच्या समोर. आवडलं तर टाळी द्या. मला हसणारी माणसं आवडतात, मला अशी माणसं आवडत नाही. हो, स्माइल इज द बेस्ट टॉनिक इन लाइफ, हैव इट रेगुलरली. जिंदगी में हरदम हंसते रहो, हंसना जिंदगी की जरूरत है, जिंदगी इस अंदाज में जियो कि आपको देखकर लोग कहे जिंदगी कितनी खूबसूरत है. महा उखाणा आवडतो का बघा. आमच्या घरात लंडनहून कराडला परत आलं, 4 दिवस प्रेमाचे संपले, 4 दिवस असूते, 4 दिवस सुनेचे सुरू झाले, आणि अचानक उलट राशी चक्र फिरले. बटाट्याच्या ताईत आमच्या शेजारी राहिला आली, कुसुम मनावर लिहिले. मग मात्र माझ्या मनात संशय कल्लोळ सुरू झाला. एके दिवशी मी यांना म्हणाले, का हो बघता बायको असून शेजारी. हे मला नाही का बाई, कसं काही नाही, तू तर माझी आहे चापेकडी, तुझ्याशिवाय जगात मला आहे तरी कोण. आपण दोघे लव्ह बर्ड्स. आणि मग मात्र रायगडला जाग येते, दुरितांचे तिमीर जातात, आणि शेवटी विलासरावांच्या जीवनात अश्रूंचीच फुले होतात. आणि मग नंतर मी लहान मुलांसोबत कार्यक्रम करायला गेलो, तर मला लहान मुलांमध्ये मोठं बोलता येणार नाही, लहान मुलं आहेत. बालवडी पहिली घेतली मी. मग बालवडीमध्ये मुलं 3 वर्ष 4 वर्षाच्या आतली. बाई म्हणतात त्यांना रडायला आलं तुम्ही तुमच्याकडे बघितल्यावर, भीती वाटते, हात तुमचा लोमतो एवढा, आणि एवढं गावगल बिगल लावून आलेले. तर मुलं म्हणतात पप्पा कोण आहेत, मम्मी कोण आहे, बाई कोणाला पाहुणा, भीती वाटते, आता काय झालं. मग अशा ह्याच्यामध्ये मी त्यांना आवाजात घेतलं, चित्रकला काढली कावळा कुत्रा, आणि त्याचा आवाज दिला. आणि तोच आवाज मला हळूहळू मराठी हायस्कूल कॉलेजमध्ये जाताना मला सिनेमात पण गेले. सिनेमात सुद्धा आवाज मला सांगितले काढता का तुम्ही, कोकिळीचा आवाज, कुत्र्याचा आवाज, मांजराचा आवाज. म्हणजे ते आवाज हळूहळू पिकअप कसे केले, आणि खेडेगात कसा मी शिकलो आवाज. आणि त्याच्यावरती महत्वाचं म्हणजे रियाज पाहिजे. सतत मी नेहमी आवाज काढत राहतो, तेव्हाही माझे आवाज मोठे होतात. मग पहा बरं, तुम्हाला ऑर्केस्ट्रात जर मला कार्यक्रम दिला तर पहिला समोर ऑपरेटर बसलेला असतो, त्याच्या हातात सगळी बटणं असतात, इकडे एकोची मशीन असते, मजबूत इकडे 4 ट्रॅक साऊंड असतो, आणि मेन म्हणजे इकडे लावलेला मायक्रोफोन, आणि हजारो माणसं बाळासाहेब असे बसलेले, मुंबईचे महापौर बसलेले, मिथुन चक्रवर्ती, अजित, जितेंद्र, धर्मेंद्र, शम्मी कपूर, हे सगळे त्यावेळेचे. आणि अशा वेळेला मी भाई आप सभी लोगों को मालूम है कि देश में पुराने जमाने से सभी जगह पर चेंज की बात चल रही है. सरकार बदले जाते हैं, शहरों का नाम बदला जाता है, गलियों का नाम बदला जाता है, क्रिकेट के कैप्टन खिलाड़ी बदला जाता है, स्कूल कॉलेज का नाम भी बदला जाता है, शादी के बाद औरत का नाम भी बदला. टाइम करा 10-15 मिनट की मिमिक्री असते आमची. इकडे जॉनी लिव्हर, इकडे सुदेश भोसले, बीच में वसंत ठाकूर, रामदास पाध्ये, बोलका भावला. अशा वेळेला मी ते आवाज कसे काढले असतील बघा, मराठी शाळेत आणि बालवाडीत पहिले. कावळा खाली येत नाहीये, कावळ्याचे चित्र काढून त्यांना मी कावळ्याचा आवाज दिला, मुलं अशी करायला लागली. वा मग आवाज चालतात. बाई पुन्हा बोलवा ना त्यांना एकदा. असं करत ते खावळे खाळे होत, हळूहळू पिंडाला शिवायला येतात.
जवळचा कुत्रा आहे पण दिसत नाही, आवाज येतो बंगल्याच्या आत, आवाज फक्त पाहिजे, कुत्रा दिसला दुकान नको आहे, कुत्र्याचा आवाज दिसला पाहिजे. मी आवाज कसा देतो बघा सिनेमात कुत्रा. कुत्री, लांबचा कुत्रा. समजेवर लगन मारलाय. मुलगा रडतोय मायाच्या साडीत. शेवटची स्टेप घ्या मला आता, पाण्यात रडतोय. 2 मांजरं म्हणतात 11 वाजता रात्री, त्याच्या पाण्यासाठी 3-3, 4-4 तास मी मांजराचं भांडण बघतो. तेव्हा येतं क्रिकेटमध्ये किती गावस्कर खेळला तरी सराव सामना मागाचा. कुत्रा असेल तर कुत्रा आला की मांजर फुकते आणि मग शस्त्र बाहेर काढते. बघ येशील तर मी मावशी मारू वाघाची. आता हा आवाज करता करता तुम्हाला वाटतं की लता मंगेशकरचं गाणं आहे, पण लता हे अफलातून 40-50 हजार गाणी गायली, 92 वर्षापर्यंत जगली. न्यूमोनिया विथ कोरोनिया, ब्रीच कॅन्डी अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा शेवटचं झालं. मग त्यावेळेला लता किती महान होती हे तुम्हाला माहिती आहे. या 4च वेळेत लता किती महान आहे बघा. लता नव्हे सरदा जणू सरगंगाई सरगाची, सरदिनी तेरे गाणं कोकिळा सरसम्राज्ञी धरतीची. डाके सरांचे काव्य शब्दांचे लता लावली काळाला, आणि बेसूर जीवन सुरेला बनवले ताला लागला मार्गाला. लता दिदी पुन्हा होणे नाही, बाळासाहेब पुन्हा होणार नाही, अमिताभ पुन्हा होणार, नाना पाटेकर पुन्हा नाही, सचिन पुन्हा होणार नाही, माधुरी दीक्षित पुन्हा होणार नाही, अब्दुल कलाम साहेब पुन्हा होणार नाही, सावरकर पुन्हा होणार नाही, लोकमान्य टिळक पुन्हा होणार नाही, एकदा जन्माला आले अटल बिहारी वाजपेयी पुन्हा होणार नाहीत. आम्ही सर्व किती घाण काय काय बोलत असतो, दिवसातून किती खोटं बोलतो. पण लताचा आवाज, ए मेरे वतन के लोग रडले पंडित नेहरू, क्या दीदी तेरा आवाज आहे. मग अशा वेळेला लताचं गाणं असेल आणि तो कोकिळेचा आवाज येतो, तो कोकिळा मादी गात नाही, लक्षात ठेवा. कोकिळा नराचा आवाज असतो. महा झाडावर बसायचा कोकिळ मी कसा दाखवतो पहा. नाना पाटेकर, दादा कोंडके बसलेले आवाज पहिल्या रांकेमध्ये. दादा कोंडके हाफपॅन्ट घालून दादा कोंडके काय आवाज करतो. शाहीर तो, नॉन मॅट्रिक, पण 72 वर्षापर्यंत जगला. सर्वांना हसवलं. पांडू हवालदार पासून सगळे पिक्चर त्यांनी हसवण्यातच स्वतः मात्र शांत, सायलेन्स आणि साधी भूमिका घ्यायचा. अशा वेळेला दादा कोंडके आवाज कसा असावा. नाही म्हटलं निळू फुले आमचा खास आवडता, कधीमध्ये बाप बनला अमिताभ बच्चनचा. अशा वेळेला निळू फुले साधा आणि अमिताभ बच्चन अजून निळू फुलेचा कुठे गेले ते नमस्कार करतो. माझे वडील आहेत ते कुलीमध्ये काय मस्त काम केलं होतं. मग अमिताभ बच्चन हा हिंदीमधला बाप आहे आणि मराठीमधला निळू फुले बाप आहे. आता अशोक सराफ बाप आहे. लक्षा बेर्डे पण चांगला होता. सगळेच मराठी माणसं टॉप. परंतु आपल्याला प्रसिद्धी कमी मिळते, हिंदीमध्ये प्रसिद्धी जास्त मिळते. म्हणून हे मोठे लोक, एक जरी पिक्चर मिळाला तरी विकी कौशिक एवढा फेमस झाला छावामध्ये, लगेच सगळ्या भारतात पसरतं. आणि हिंदी चांगलं बोलतात ते. आमचं हिंदी छान असतं. ओ धावते धावते आयावर धापकनच पड्या रे, तेल भी सांड्यावर तूप भी लावून द्या रे, खाओ पोटभर खाओ लाजो मत रे, सरबत में नींबू पिया क्या रे, दाएं बाजू को वळो ना, उजव्या बाजू को नंतर वळो, मैं एकदम सीधा चले जाती तो किसी को भी विचारो ना, प्रोफेसर म्हणजे तुमको कौन भी सांगेगा. आणि मग आमचं हिंदी कसं आहे पा. दिल्ली के सड़क पर सोते हुए कुत्ते को एक नेता ने लात मारी, कुत्ते ने उठकर नेता को देखा और फिर सो गया. एक आदमी ने कुत्ते से कहा तेरी गलती तो नहीं थी, फिर भी नेता ने तुझे लात मारी, क्या तेरे दिल में बदले के भाव नहीं जगे. तो कुत्ता बोला मेरे दिल में बदले के भाव तो जरूर जगे, पर मैंने सोचा इस नालायक और भ्रष्ट नेता के भाव कौन लगे. एक नेता ने गली में जैसे भाषण देना शुरू किया, दूर सड़क पर कुत्ते ने भौंकना शुरू कर दिया. नेता ने हमने चमचे से कहा इस फालतू कुत्ते के भौंकना बंद कराओ. तो चमचा बोला नेताजी, तो कुत्ता भी आपके बारे में यही बोल रहा है.
बहुत सालों के बाद दो अचानक होकर शंकर के मंदिर में मिले। एक ने दूसरे को कहा क्या करते हो आप, तो दूसरे ने कहा रिटायर हूं, भगवान के आशीर्वाद से 4 बेटे हैं और 4 ही बेटों को काम पर लगा दिया है। बहुत अच्छा, क्या काम करते आपके 4 बेटे? बड़ा डॉक्टर है, दूसरा इंजीनियर है, तीसरा वकील और चौथा उसका तो नाम मत लो, वो कुछ बड़ा लिखा नहीं है और हजाम बन गया। तुम्हारा बेटा और हजाम उसे घर से निकल क्यों नहीं देते? पिताजी बोलते सोचता तो हूं निकाल दो, पर क्या करूं, उसी की कमाई पर तो घर चलता है ना। म्हणून नेहमी हसत राहा, मला हसणारी माणसं आवडतात, अशी माणसं मला आवडत नाही। हो, चांद अधूरा है सितारों के बिना, गुलशन अधूरा है बहारों के बिना, समुद्र अधूरा है किनारों के बिना और जीना अधूरा है हास्य क्लब के बिना। म्हणून लक्षात ठेवा, हे गाणं कसं मी बनवलंय बघा, म्हणजे शिटीवर गाणं गायला पाहिजे। तोंडाने सगळेच गाणं गातात, ओळखा को गाणं कुठलं आहे? आता तुम्हाला बोलता करतो, ह्यांना मी बोलता करतो, तुम्ही इकडे या। हा, 1 मिनिट। आता ह्यांच्यावर एक विनोद करतो पहा। हा आहे तर माझा 20 वर्षाचा, ऐकणं समोर बघा, हा आहे तर माझा 20 वर्षाचा आहे आणि कॉलेजमध्ये वन्समोर घेतो। ABCD वर मी विनोद करणार आहे। या वहिनी ABCD वर हळूहळू म्हणतील, ए म्हणून थांबतील, बी म्हणून थांबतील, सी म्हणून, आणि त्याच उच्चारावरचं मी वाक्य घेऊन एंड पर्यंत तयार करणार आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही फक्त असं करा वा। पण मी थांबल्याशिवाय तुम्ही बी नाही म्हणायचं, सी नाही म्हणायचं, कारण तुमचं एवढंसं बोलणं आहे, मला त्या उच्चाराला जरा मोठं बोलणं आहे। मला 6 मारायचे, तुम्हाला सिंगल काढायचे, त्यामुळे तुम्हाला दम लागत नाही। मला 6ला हे ताकद दम आहे, म्हणून माझं थांबलं की तुम्ही बी म्हणा, म्हणजे पब्लिकला समजेल की या ABCD मध्ये हा विनोद कसला आहे। तर ते उच्चार जे घेतायत ना ABC, त्याच उच्चार वाक्य कसं येते त्यांचं, आज तर विनोद होईल तो। सुरू मोठ्यांदी। एक कॉलेज की लड़की थी, बीमार कभी नहीं पड़ती थी, सीमा उसका नाम था, डिस्को डांस करती थी, इमामी के हमेशा लगाती थी, FIBA में पढ़ती थी, जीतू से प्यार करती थी, HM डिग्री हमेशा हाथ में पहनती थी, आई लव यू हमेशा कहती थी, JK उसका पिता का नाम था, केरल में उसका भाई रहता था, LLB में पढ़ता था, एम्ब्रॉयडरी सीखना चाहती थी, NT रामाराव को जानती थी, ओम पुरी को भी पहचानती थी, पीने के लिए हमेशा थम्सअप मांगती थी, क्योंकि ठंडा पीने की उनकी हमेशा आदत थी, और उनके अंकल काम करते थे, एस हमेशा कहती थी, टीना उनकी सहेली थी, यूनियन बनाना चाहती थी, वे हमेशा पास रखती थी, WXY 510 नंबर की उनके पास गाड़ी थी, एक्समस को कॉलेज नहीं जाती थी, वाइसेल साड़ी पहनती थी, जेड का मतलब जेडपी ऑफिस में उनकी माँ नौकरी करती थी। आता तुम्हाला तर चांगलं शरीर ठेवायचं असेल बारीक, आणि माधुरी दीक्षित 58 वर्षाची पण इतकी स्मार्ट आहे, अजून 25ची मुलगी वाटते, बदामाचं तेल, फळांचा रस, रामदेव भवनचा योग, सकाळी मॉर्निंग वॉक आणि 6 महिन्यानंतर मिस्टरांकडे श्रीराम नेनेंकडे चेकिंग। तेव्हा ती 58 वर्षाची बाई मधुबालांचा 2 नंबरचं रूप, माधुरी आमच्या देवगडचं सौंदर्य आहे ते, सचिन आमचं सौंदर्य लांजाचा, दिलीप वेंगसरकरांचा राजापूरचं सौंदर्य आहे क्रिकेटमध्ये, लागोपाठ लॉर्ड्सवरती 3 सेंचुऱ्या मारणार हा एकटा आहे मराठी माणूस। आणि आता तुम्हाला 5 मिनिटं थांबून लगेच राष्ट्रगीत देतो। तुम्हाला तब्येत चांगली ठेवायची असेल तर एकच माझ्याकडे औषध आहे, ते म्हणजे मॉर्निंग वॉक न चुकता रोज करा, कुठलाही खर्च येणार नाही, पण मॉर्निंग वॉकचे काही प्रकार आहेत। डॉक्टरनी न सांगता सकाळी 7च्या मनात शुद्ध वाता नियमितपणे फिरायला जातो, त्याला मॉर्निंग वॉक असं म्हणतात। डॉक्टरनी सांगितल्यानंतर आता नेहमी सकाळी जो फिरायला जातो त्याला मॉर्निंग वॉक असं म्हणतात। नवऱ्याने बायको सकाळी नियमितपणे फिरायला जातात त्याला डार्लिंग वॉक असं म्हणतात। एखाद्या वेळी सगळं पण वर्षभर फिरायला जातो त्याला बर्निंग वॉक असं म्हणतात। आणि नवऱ्याने बायको सकाळी नियमितपणे फिरायला जाताना दुसऱ्या महिलेकडे वाकून वाकून वळून वळून चोरून चोरून पद्म सरळ फिरायला जातो त्याला म्हटलं टर्निंग वॉक असं म्हणतात। आणि आता 2 सुविचार आणि राष्ट्रगीत। सुविचार घरी सांगा, सुविचार चांगले विचार त्यात पाहिजेत। कुटुंबापेक्षा मोठे जण जगात कोणतेच नाही, वडिलांपेक्षा चांगला सल्लागार जगात कोणी नाही, आणि आईच्या सावलीपेक्षा जगामध्ये मोठा असं कोणी नाही। ज्याच्या घरात म्हातारपणे आईवडील राहतात तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस।
धनाने श्रीमंतांपेक्षा मनाने श्रीमंत केवळ अधिक चांगले असते, कारण मंदिरात कलशाने पोळी जरी सोन्याचं चोरलेलं असलं तर नतमस्तक मात्र देवाच्या दगडाच्या पायरीवरच टेकावी लागते. अचानक येतो तो अतिथी, सांगून येतो तो पाहुणा, आणि तो येतो महिनाभर राहतो आणि आपल्या घरी जाण्याचं नावच कळत नाही. तो असतो बायकोचा भाऊ मेवणा. भाकरीवर भूक असावी, अंतरुणावर झोप असावी, धनांतर दान असते, ज्याच्याकडे तिन्ही गोष्टी आहेत जगातला सर्वात श्रीमंत म्हणून. आणि शेवटचं एकच सुंदर वाक्य लक्षात ठेवा, हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं, काहीतरी घ्यावं, काहीतरी द्यावं, आपण गेल्यानंतर आपल्याला कुठेतरी काढावं. देशावर करा, धर्मावर करा, माणसावर करा, मनुष्यावर करावं, पण प्रेम मात्र सर्वांवर मनापासूनच करावं. साधू जगतो तापावर, गाडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर, पुढे जगतो तापावर, आणि लहान मुलं जगतात आई बापावर. आणि आता आपल्या समोर राष्ट्रगीत आणि आशीर्वाद देतो ब्राह्मण म्हणून. राष्ट्रगीत शिटीवर हाप घ्या, म्हणजे म्हणजे मी उभा दिसेल. सुरू. भारत माता की जय. वंदे मातरम. वसंत गणेश ठाकूर, मुक्काम प्रोफेसर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, पिनकोड नंबर 41 6702. नकलाकार, नकसमाज चित्रकार, गेली 35 वर्ष डाव्याचे नकन कामला जगातला 2 नंबरचा अवलिया आज आपल्याला धोपेश्वरीतील दत्त मंदिर मध्ये भेटला. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो, आणि पुढच्या कामाला तुम्हाला यश प्राप्ती करो असं शुभेच्छा पण दिवाळीच्या देतो. आणि आता फक्त हे शूटिंग घेताना मी काय करतो तर नामस्मरण मी आणि जप करतो आणि आलेल्या लोकांना हसवतो. मला हसवायला आवडतं खूप. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंद दे. ईश्वराच्या सर्वांचा भला कर, कल्याण कर, रक्षण कर, तुझे गोड नामुखात अखंड राहू दे. अनंत कोटी ब्रह्मांड श्रीमत राजाधिराज श्री भवानी शंकर दूत पापेश्वर हर हर महादेव. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सुर कार्यरोधा. शुका कारिके पूर्ण वैराग्य जाते वसितापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नामस्मरा. परमेश्वरा जगीकरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गजानना गजानना श्रीमत्सदी गजानना अंतरी बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या. ओम नमः शिवाय. हर हर दत्त दत्त दत्त. वासुदेवांचंद्र स्वामी महाराज के साईनाथ महाराज श्री गणपती बाप्पा मौर्य मंगल मूर्ती. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. गुरुदेव दत्त 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 दत्ताचे गाय गाईचं दूध दुधावरची साय साईचं ते दह्याचं ताक ताकावरचं लोणी लोण्याचं तूप तुपाचा नैर ढेरेची माती मातीचा गणपती. गणपतीची घंटा वाजे कशी घन घन घन. आणि शेवटचे एकच, दुनिया कशी का वागेना आपल्याशी, आपण मात्र छानच वागायचो सगळ्यांची. इतकं छान वागायचं की त्यापट प्रसन्न करणाराच विश्वासघात करणाराही तळमळला पाहिजे पुन्हा आपल्या पायाजवळ येण्यासाठी. नागडा आला नागडा देह जायचा म्हणून मस्तपैकी राहा आणि चांगलं बोला. जाताना तेच बरोबर घेऊन जायचे आपल्याला. चांगले कपडे घातलेत, चांगलं बोललात तर गाडीत जागा मिळू शकते. बोलेल त्याची माती कापते, न बोलेल त्याचे मोती खिशामध्ये पडून राहतात. म्हणून आज तुम्हाला धन्यवाद देतो. शूटिंग चांगलं झालंय. कटिंग करून मस्तपैकी व्हॉट्सअपवर, युट्यूबवर, फेसबुकवर टाकलं सगळं जगात जाईल. स्वतःसाठी जगायचं नाही कधी, दुसऱ्यासाठी जगायचं, तर आपल्याला लोक मानतील. म्हणून सेकंद किती गोड लागलं वाटी सकट खायचं नाही. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुदेव दत्त. आता फक्त एक